नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 15 आणि 16 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर महत्त्वाचं आहे, शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा आणि यातले जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर हे नोट डाऊन करायला विसरू नका किंवा अजिबात कंटाळा सुद्धा करू नका, कारण बऱ्याच वेळा ॲज इट इज या लेक्चरमधून सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला मिळू शकतात. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF सुद्धा डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली लेक्चरकडे वळू. आजचा पहिला प्रश्न, कोणत्या नौदलाच्या जहाजाने लागोस नायजेरियाला भेट दिली आहे? आता लागोस आणि नायजेरिया हे काही दोन वेगळे शहरं किंवा दोन वेगळे देश नाही आहेत. तर नायजेरिया या देशातलं लागोस नावाचं शहर आहे. याला रिसेंटली आपल्या भारतीय नौदलाच्या INS सुमेधा या जहाजाने भेट दिलेली आहे. INS सुमेधाबद्दल सांगायचं तर हे एक स्वदेशी डिझाईन केलेलं आणि स्वदेशी निर्मित असं एक नौदल ऑफशोअर पेट्रोल व्हेसल आहे. यालाच NOPV म्हणजेच नेव्हीज ऑफशोअर पेट्रोल व्हेसल असंही म्हणतात. आता या INS सुमेधाने नायजेरियाला भेट का बरं दिली आहे? तर या नायजेरिया या देशाच्या दक्षिणेकडं एक आखात आहे, गिनीचा आखात. तर या गिनीच्या आखातामध्ये तैनातीचा भाग म्हणून रिसेंटली INS सुमेधाने 13 ऑक्टोबरला नायजेरियाच्या लागोस या शहराला भेट दिलेली आहे. आता जेव्हा कधी आपल्या नौदलाचं एखादं जहाज दुसऱ्या देशाला जाऊन भेटतं तर या भेटीचे बरेच वेगवेगळे पर्पज असतात. जसं की या देशासोबत राजनैतिक संबंध अजून जास्त मजबूत करणं, या देशासोबतच्या सागरी सहकार्याला बळकटी देणं आणि नौदलांमधली आंतर कार्यक्षमता वाढवणं, तर असे या भेटीचे वेगवेगळे पर्पजेस आहेत. याच्याशिवाय या आंतर कार्यक्षमता वाढवण्यासाठी INS सुमेधा आणि जसं आपलं INS आहे तसं नायजेरियाचं NNS आहे. तर या INS सुमेधा आणि या NNS युनिटीसोबत सागरी भागीदारी व्यायाम म्हणजेच त्याला आपण मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज म्हणतो. तर लवकरच अशा पद्धतीची ही MPS सुद्धा हाती घेतली जाणार आहे नायजेरियासोबत. ओके, आता नायजेरिया या देशाबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊ आपण. सगळ्यात आधी ह्याचं नाव, तर बघा नायजेरियाचं ऑफिशियल नाव आहे फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरिया. कुठे आहे हा देश? तर हा इथे बघा वरती आहे युरोप खंड, त्याच्या खाली आहे आफ्रिका खंड. तर आफ्रिका खंडामध्ये आहे हा नायजेरिया. अबुजा ही इथली राजधानी आहे आणि नायजेरियन नायरा हे नायजेरियाचं चलन आहे. याच्या शेजारचे देश कोणकोणते? तर इथे बघा ह्याच्या पश्चिमेला बेनिन आहे, उत्तरेला नायजर आहे, पूर्वेला चॅड आहे, कॅमेरून नावाचा देश आहे आणि ह्याच्या दक्षिणेला अटलांटिक ओशनमध्ये आहे हे गिनीचं आखात, ज्याला रिसेंटली INS सुमेधाने भेट दिली होती. ठीक आहे, आय होप तुम्हाला नायजेरियाबद्दल एवढी माहिती नीट समजली असेल. आता पुढचा प्रश्न बघू. डंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आता एखादा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे हा करंट अफेअरमध्ये का बरं प्रश्न घेतला आहे? तर याचं कारण म्हणजे रिसेंटली या डंपा व्याघ्र प्रकल्पामध्ये एक फ्रॉग किंवा बेडकाची नवीन प्रजाती सापडलेली आहे. तर हा डंपा नावाचा व्याघ्र प्रकल्प मिझोराम या राज्यामध्ये. सो या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. तर रिसेंटली बघा या भारतातल्या मिझोरममधल्या डंपा व्याघ्र प्रकल्पामध्ये टॉड किंवा फ्रॉगची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे, ज्याचं नाव आहे बुफॉइड्स भूपती. आता हे बुफॉइड्स भूपती हे नाव का बरं देण्यात आलेलं आहे? तर S भूपती नावाचे एक फेमस हर्पेटॉलॉजिस्ट आहेत. तर ह्यांच्या नावावरून या बेडकाच्या नवीन प्रजातीला बुफॉइड्स भूपती असं नाव देण्यात आलेलं आहे. आता ही भारताचा जो नॉर्थ ईस्टकडचा जो भाग आहे तर ह्याच्यामध्ये आढळणाऱ्या वंशातली ही तिसरी प्रजाती आहे. काही दिवसांपूर्वी ह्याच्या आधीच्या ज्या 2 प्रजाती आहेत तर ह्या मेघालयमध्ये सापडल्या होत्या. त्या 2 प्रजाती म्हणजे बुफॉइड्स मेघालायन्स आणि बुफॉइड्स केम्पी. तर ही बुफॉइड्स मेघलायनस आणि बुफॉइड्स केम्पी ह्या मेघालयात सापडल्या होत्या. तर आता ही याच वंशातली तिसरी प्रजाती मिझोराममधल्या डंपा व्याघ्र प्रकल्पामध्ये सापडलेली आहे. टॉड म्हणजेच फ्रॉगची ही प्रजाती आहे. ठीक आहे, या प्रश्नाच्या माध्यमातून मिझोरामचा थोडा मॅप अभ्यासून घेऊ. तर इथे बघा आपल्या नॉर्थ ईस्टकडं म्हणजे ईशान्येकडचे जे 8 सिस्टर्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात खालचं दक्षिणेकडचं हे राज्य आहे मिझोराम. याच्या पश्चिमेला बांगलादेश याशिवाय त्रिपुरा आहे, उत्तरेकडं आसामची सीमा लागली आहे, मणिपूर आहे आणि पूर्वेला म्यानमार म्हणजेच बर्मा नावाचा देश ह्या मिझोरामच्या पूर्वेकडे आपल्याला इथे बघायला मिळतोय. इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्कची नावं लक्षात ठेवा. मुरलेन राष्ट्रीय उद्यान आणि फुवंगपुई ब्लू माउंटन नॅशनल पार्क. तर हे दोन्ही ठिकाणं मिझोराम या राज्यातले आहेत. ओके, पुढचा प्रश्न. ताओ डॅन पार्कमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचं अनावरण केलं हे कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय व्हिएतनाम.
तर रिसेंटली आपल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्हिएतनाममधल्या ह्या ताओ डॅन पार्कमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचं म्हणजे पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. 2 ऑक्टोबरला या महिन्यामध्ये आपण गांधी जयंती सेलिब्रेट केलेली आहे. याच दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा या दिवसाला UNने घोषित केलेलं आहे. आणि रिसेंटली डॉक्टर एस जयशंकर यांनी व्हिएतनाममध्ये ह्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण केलेलं आहे. त्यांनी हो ची मिन्ह ही जे शहर आहे व्हिएतनाममधलं, तर भारत व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये ह्या सिटीचं योगदान किती जास्त आहे, तर ह्याचा सुद्धा उल्लेख डॉक्टर एस जयशंकर यांनी या भेटीदरम्यान केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. वन्य हत्तींना रेल्वे रुळांवर अपघात रोखण्यासाठी पहिली AI आधारित पूर्वचेतावणी कोणत्या राज्यानं सुरू केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, तामिळनाडू. तर रिसेंटली तामिळनाडूमध्ये एटीमदाई वालार विभागाजवळ रेल्वे रुळांजवळ पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित पूर्वचेतावणी प्रणाली म्हणजेच AI बेस्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीम ही सुरू करण्यात आलेली आहे. हे कशासाठी? तर जे जंगली हत्ती आहेत जे की रेल्वे रुळांवर येऊन रेल्वेसोबत धडकतात आणि ते मरतात, तर ह्या गोष्टीला रोखण्यासाठी ही फर्स्ट AI बेस्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीम तामिळनाडूने सुरू केलेली आहे. आता सध्याची जी टेक्निक आहे ना त्यांची, तर हे AI आधारित जे थर्मल कॅमेरे आहेत, तर हे A लाईनच्या बाजूला टॉवर्सवरती ते बसवणार आहेत. आणि ह्या टॉवर्समुळं किंवा ह्या कॅमेऱ्यांमुळं काय होणार आहे, तर झाडांमधले ज्या हत्ती आहेत त्यांच्या हालचाली शोधण्यासाठी मशीन लर्निंग सिस्टीम ही ॲक्टिवेट होणार आहे किंवा सक्षम केली जाणार आहे. आणि एकदा जर ही पूर्णपणे कार्यान्वित झाली तर त्यानंतर हे ज्या सिस्टीम आहे तर ही हत्तींच्या हालचाली शोधून काढणार आहे आणि वन विभागाचे कर्मचारी आणि जे रेल्वे अधिकारी आहेत तर यांना ह्या गोष्टीचा मेसेज पाठवला जाणार आहे. तर अशा पद्धतीची जी अलर्ट सिस्टीम आहे तर ही या AI बेस्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीममध्ये असणार आहे. तर या अलर्टच्या आधारे काय होईल मग, तर हे जे लोको पायलट आहेत म्हणजे जे ट्रेन चालवणारे ड्रायव्हर असतात त्यांना लोको पायलट म्हणतात, तर हे ट्रेनचे लोको पायलट ट्रेनचं जी स्पीड आहे तर हे कमी करू शकतील, त्यामुळे हत्तींचा जीव वाचू शकतो. तर अशा पद्धतीची ही पहिली AI बेस्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीम तामिळनाडूची असणार आहे. ठीक आहे. आता इथे हत्तींना वाचवण्याचा प्रश्न आला आहे, तर तुम्हाला प्रोजेक्ट एलिफंटबद्दल सुद्धा काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. तर बघा, आपल्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मिनिस्ट्रीने 1991-92 या साली हा प्रोजेक्ट एलिफंट सुरू केला होता. कशासाठी बरं? तर हत्तींचं, त्यांचं निवासस्थानाचं आणि त्यांच्या कॉरिडॉरचं संरक्षण करणं, पाळीव हत्तींचं कल्याण करणं म्हणजेच जे डोमेस्टिकेटेड एलिफंट आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी, आणि मॅन एलिफंट जे कॉन्फ्लिक्ट होतात तर यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी, आणि हत्तींची जी पॉप्युलेशन आहे एलिफंटची तर ह्याच्यावरती संशोधन करणं, त्याला ट्रेनिंग देणं आणि या गोष्टींवरती एक मॉनिटरिंग करणं किंवा निरीक्षण करणं, या वेगवेगळ्या पर्पजेससाठी प्रोजेक्ट एलिफंट हा 1991-92 साली सुरू करण्यात आला होता. ठीक आहे. आता आपण लगेच भारतामध्ये हत्तींच्या रिझर्वची संख्या किती आहे हे पण जाणून घेऊ. तर बघा, जवळपास 27,312 वन्य आशियाई हत्तींपैकी यातली सगळ्यात जास्त संख्या ही भारतात राहते. जवळपास भारतातल्या 14 राज्यांमध्ये हे सगळे हत्ती राहतात आणि हे 80,000 किलोमीटर स्क्वेअर एवढ्या एरियामध्ये, एवढ्या जंगलामध्ये ते पसरलेले आहेत. लँडस्केपच्या आधारे जर बघितलं तर हत्तींची एक फॅमिली हे जवळपास 250 ते 3,500 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त एरियामध्ये राहते किंवा तेवढ्या भागामध्ये ती फिरत असते. आणि सध्या जर आपण आकडेवारी बघितली ना तर 2023पर्यंत भारतामध्ये टोटल 33 एलिफंट रिझर्व्ज आहेत आणि हा आकडा अधिकृतपणे मान्यता प्राप्त आहे. ओके. आता पुढचा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बिहारचा चौथा कृषी रोडमॅप कोणत्या ठिकाणी लॉन्च केला? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, पटना. तर रिसेंटली आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बिहारच्या पाटणा, जी की त्याची राजधानी आहे, या ठिकाणी बिहारचा चौथा कृषी रोडमॅप हा लॉन्च केलेला आहे. आता हा जो रोडमॅप असणार आहे हा 2023 ते 2028 या पिरियडमध्ये यातले बरेच नवीन वैशिष्ट्य हे लागू केले जाणार आहेत. म्हणजे हा चौथा रोडमॅप या पिरियडसाठी असणार आहे. आता रोडमॅप जे आहे, कृषी रोडमॅप, ह्याचे फायदे काय असतील या राज्यासाठी? तर भात, गहू, मखाना किंवा जे इतर पिकं तिथं घेतले जातात तर ह्याच्यामध्ये कमी खर्चात शेती करणं आणि ह्याची उत्पादकता कशी वाढवता येईल तर या गोष्टीवरती या रोडमॅपमध्ये फोकस केला जाईल. याच्याशिवाय तिथल्या शेतकऱ्यांना आकर्षक भाव मिळवण्यासाठी पंचायत स्तरावरती लहान साठवण सुविधा निर्माण करणं, हिरवीगार भाजीपाला पिकवण्यासाठी शीतगृह उभारणं, याशिवाय बाजरी, सुपारी, चहा आणि मध यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणं, तर हे या रोडमॅपचे फायदे बिहारसाठी असणार आहेत. ओके. पुढचा प्रश्न.
9व्या G20 संसदीय स्पीकर समिट म्हणजेच पार्लमेंट 20 किंवा P20 दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून P20 अध्यक्षपद कोणाला मिळेल? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, ब्राझीलची संसद. आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताने 1 डिसेंबर 2022 पासून G20चं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. पण आयोग यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो की आपल्या आधी G20चं प्रेसिडेन्सी कुणाकडे होती आणि आपल्यानंतर कुणाकडे जाणार आहे. तर बघा, आपल्या भारताच्या आधी G20चं अध्यक्षपद हे इंडोनेशियाकडे होतं आणि आता आपल्यानंतर पुढच्या वर्षी ब्राझीलकडं G20चं अध्यक्षपद असणार आहे. म्हणून त्यामुळं आपण हे जे G20चं किंवा P20चं अध्यक्षपद आहे तर हे ब्राझीलच्या संसदेला दिलेलं आहे. ठीक आहे. तर रिसेंटली बघा, 9वी G20ची संसदीय स्पीकर समिट म्हणजेच P20चा समारोप झालेला आहे आणि या समारोप सत्रादरम्यान आपले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे P20चं अध्यक्षपद ब्राझीलच्या संसदेला दिलेलं आहे. नवी दिल्लीतल्या यशोभूमी या ठिकाणी ही शिखर परिषद पार पडलेली आहे आणि या जागतिक कार्यक्रमामध्ये जवळपास 25 स्पीकर्स आले होते, 10 उपसभापती आणि 50 संसद सदस्य हे ह्याच्यामध्ये सहभागी झाले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, UPSC सारखंच आता आपला आयोग सुद्धा वेगवेगळे महोत्सव वेगवेगळ्या कोणत्या राज्यात सेलिब्रेट केले जातात यावरती प्रश्न विचारतोय. त्यामुळं झंस्कार महोत्सवाचा हा प्रश्न लक्षपूर्वक ऐका. प्रश्न आहे की 2 दिवसीय झंस्कार महोत्सव 2023 कोणत्या ठिकाणी साजरा केला? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, लडाख. तर रिसेंटली लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये कारगिलमधल्या झांस्कर इथल्या पदुम या ठिकाणी या झंस्कार महोत्सवाच्या 8व्या आवृत्तीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, ही या महोत्सवाची यावर्षीची 8वी आवृत्ती होती, ज्याचं उद्घाटन लडाखचे आयुक्त सचिव काचो मेहबूब अली खान यांनी केलेलं आहे. आता लडाखमध्ये हा झंस्कार महोत्सव का बरं आयोजित केला जातोय? तर याची 2 मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे लडाखच्या समृद्ध वारशाचा प्रचार करणं आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ऑफ सीझनमध्ये सुद्धा लडाखच्या या झंस्कारकडं पर्यटकांना आकर्षित करणं. तर हे 2 महत्त्वाच्या पर्पजसाठी झंस्कार महोत्सव आयोजित केला जातोय. कसं आहे ना बघा, सध्याच्या घडीला लडाखमध्ये पर्यटन हा एक खूप मोठा व्यवसाय, खूप मोठा बिझनेस बनलेला आहे. कारण ह्याच्यामुळं तिथल्या तरुणांना रोजगार मिळतोय, उपजीविकेची संधी मिळत आहेत या पर्यटन या बिझनेसमुळं. कारण तिथं वर्षभरातल्या बऱ्याच महिन्यांमध्ये लडाखमध्ये पर्यटक हे व्हिजिट देत असतात. पण लडाख हा हिमालयामध्ये असल्यामुळं तिथं असाही काही सीझन असतो की ज्या काळामध्ये पर्यटक तिथं व्हिजिट करत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात करतात. पण अशा पिरियडमध्ये सुद्धा तिथल्या लोकांना रोजगार मिळावा, पर्यटक तिथं जावेत, यासाठी हा झंस्कार महोत्सव हा झंस्कारमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तिथं आयोजित केला जातोय. आता ह्या झंस्कार महोत्सवामध्ये काय होणार आहे, तर जे लडाखचे लोक आहेत तर हे तिथलं त्यांचं पारंपरिक लडाखी संगीत, ज्याला लारना म्हणतात, हे तिथं सादर करतील. याशिवाय तिथले लोक झंकारी गाणी, त्यांचं नृत्य, तर अशा बऱ्याच ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत तर हे सादर करण्यासाठीचा आहे हा झंस्कार महोत्सव. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाकडून राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 कोणत्या पोर्टलवर सुरू करण्यात आला? बघा, हा थोडासा गुगली प्रश्न आहे. कारण राष्ट्रीय जल पुरस्कार आहे म्हणल्यावर आपल्याला वाटेल की जलशक्ती पुरस्कार पोर्टलवर हा सुरू करण्यात येईल, पण नाही. या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. तर रिसेंटली राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरती हे 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 हे लॉन्च करण्यात आलेले आहेत. पण हे जे लॉन्च केलेले आहेत तर हे आपल्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहेत. कशासाठी असतात हे राष्ट्रीय जल पुरस्कार? तर ह्याचा उद्देश आहे की जलसंधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रातले अनुकरणीय कार्याला मान्यता देणं. तर हाच या राष्ट्रीय जल पुरस्काराचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे आपल्या भारतातले जे काही वेगवेगळे राज्य, जिल्हे, संस्था आणि जलसंधारणामध्ये काही एक्सेप्शनल काम करणारे जे लोक असतात तर अशा सगळ्यांसाठीच हे पुरस्कार ओपन असतात. म्हणजे असं नाही आहे की फक्त राज्यांना किंवा फक्त जिल्ह्यांना हे पुरस्कार दिले जातात, नाही. तर एखाद्या व्यक्तीला मिळू शकतात किंवा एखाद्या संस्थेला, एखाद्या जिल्ह्याला किंवा राज्याला सुद्धा हे पुरस्कार मिळू शकतात. ओके. पुढचा प्रश्न, मनी लॉन्ड्रिंग विरोधी मानकं मजबूत करण्यासाठी सेट ऑफ अमेंडमेंट्स कुणी जारी केला? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, सेबी. सेबी म्हणजेच आपल्या भारताचं सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, तर असा याचा फुल फॉर्म आहे. तर रिसेंटली बघा, सेबीनं मनी लॉन्ड्रिंग विरोधी
म्हणजेच AML मानकं आणि कॉम्बॅट फायनान्स टेररिझम हे जास्त स्ट्रॉंग करण्यासाठी काही सुधारणांचा एक सेट पब्लिश केलेला आहे. आता हे जे आहे ना, तर हे मार्गदर्शक तत्व 2002चे जे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या अंतर्गत स्थापन केलेले जे रूल्स आहेत, तर ह्याच्या आधारितच त्यांनी ह्या सुधारणांचा एक सेट जारी केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जे सुधारणा आहेत, तर ह्याच्यामधले मेन मुद्दे म्हणजे ॲडिशनल मेजर्स, डिस्क्लोजिंग स्टेटस आणि आयडेंटिफाईंग बेनिफिशियल ओनरशिप. तर असे बरेच वेगवेगळ्या सुधारणा ह्या सेबीमार्फत मनी लॉन्ड्रिंग विरोधी म्हणून करण्यात आलेल्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न. आशियाई पॅरा गेम्ससाठी क्रीडा मंत्रालयाने किती खेळाडूंना मंजुरी दिली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन 303 खेळाडूंना यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. या 303 ॲथलीट्सपैकी 191 पुरुष आहेत, तर 112 महिला ॲथलीट्सचा समावेश आहे. आणि हे जे 303 प्लेयर आहेत, तर हे एकूण वेगवेगळ्या 17 क्रीडा शाखेतले आहेत. आता बघा, हे जे एशियाई पॅरा गेम्स आहेत ना, तर ही यावेळेशी या एशियाई पॅरा गेम्सची 4थी आवृत्ती आहे, ज्याच्यामध्ये भारत पहिल्यांदा वेगवेगळ्या 5 खेळांमध्ये भाग घेतोय. हे पहिल्यांदाच भाग घेणारे खेळ कोणते? तर कॅनो, ब्लाइंड फुटबॉल, लॉन बाउल, रोईंग आणि तायक्वांदो या 5 खेळांमध्ये तर आपण सहभागी होतोयच. याशिवाय वेगवेगळ्या 17 शाखांमध्ये आपण भाग घेतोय. ठीक आहे, तर भारत यावेळी या एशियाई पॅरा गेम्समध्ये 17 वेगवेगळ्या शाखांमध्ये भाग घेतोय. यापैकी 5 हे पहिल्यांदाच खेळले जाणारे गेम्स असतील. तर आपण रिसेंटली बघितलं होतं लास्ट मंथमध्ये की एशियन गेम्ससुद्धा झाले होते आणि एशियन गेममध्ये भारताने पहिल्यांदाच 100पेक्षा जास्त म्हणजे 107 मेडल्स जिंकलेले आहेत. आणि आता म्हणूनच सगळ्यांचं लक्ष किंवा अपेक्षा या एशियाई पॅरा गेम्सकडे सुद्धा लागलेले आहेत. लक्षात ठेवा, यावेळेसचे हे 4थे एशियाई पॅरा गेम्स असणार आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. चेन्नई इथून सुरू केलेल्या सागर परिक्रमा कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, मच्छीमारांच्या गरजा आणि आव्हानं समजून घेणं हाच या सागर परिक्रमेचा उद्देश आहे. तर रिसेंटली आपल्या भारताचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सागर परिक्रमेच्या 10व्या टप्प्याची सुरुवात चेन्नई इथून केलेली आहे. आता हे कशासाठी? आत्ताच बघितलं आपण की जे मच्छीमार आहेत तर ह्यांच्या गरजा काय आहेत किंवा त्यांना कोणकोणते आव्हानं समोर येतात त्यांचा धंदा करताना, तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी पुरुषोत्तम रुपाला यांनी सागर परिक्रमा हा कार्यक्रम सुरू केला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इटलीमध्ये अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियन म्हणून कोण उदयास आलं? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, रौनक साधवानी. सावधानी नाही येते, साधवानी आहे. माझ्याकडून पहिल्यांदा चुकीचं वाचलं गेलं होतं म्हणून सांगितलं. तर बघा, रिसेंटली इटलीमध्ये अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप झालेली आहे. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरचे 17 वर्षाचे रौनक साधवानी हे या बुद्धिबळ चॅम्पियन बनलेले आहेत. फायनलमध्ये त्यांनी जर्मनीच्या टोबियास कोएले ह्याला हरवलेलं आहे. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न. ऑक्टोबर 2023मध्ये कोणत्या क्रिकेटपटूने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? या प्रश्नाचा आन्सर आहे ॲलिस्टर कुक. ॲलिस्टर कुक हा इंग्लंडचा कॅप्टन होता. तो इंग्लंडच्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा आणि काही वन डे इंटरनॅशनल मॅचेसमध्ये सुद्धा त्यांनी कॅप्टनशिप बजावलेली आहे. 2012 ते 17 या पिरियडमध्ये इंग्लंडच्या टेस्ट मॅचसाठी तो कॅप्टन राहिलेला आहे. आणि 2010 ते 14 या पिरियडमध्ये जवळपास 69 वन डे इंटरनॅशनल मॅचमध्ये तो कॅप्टन राहिलेला आहे. त्यांनी 2018मध्येच इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट अनाऊन्स केली होती, पण आता त्यांनी व्यावसायिक क्रिकेटमधून रिटायरमेंट म्हणजेच निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्याच्या पूर्ण 20 वर्षाच्या पिरियडमध्ये बघा त्यांनी जवळपास 562 इंटरनॅशनल आणि काही देशांतर्गत मॅचेस खेळलेत आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास 34,045 रन केलेले आहेत. ठीक आहे, तर असा हा ॲलिस्टर कुक हा इंग्लंडचा बॅट्समन होता. तर आज आपण या लेक्चरमधून 15 आणि 16 ऑक्टोबर या दोन्ही दिवसांचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझं आजचं लेक्चर समजलं की नाही हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर आता मी इथेच थांबते. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.